12व्या शतकामध्ये माझ्या माऊलींनं तुमच्याकरता ज्ञानेश्वरीसारखा पवित्र असा ग्रंथ लिहिला. वयाच्या 16व्या वर्षी ग्रंथ लिहिणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली कोणीही त्याच्यानंतर तयार नाही. आज 750 वर्ष झाले तरी माझ्या ज्ञानोबारायांची माऊलीची ज्ञानेश्वरी जिवंत आहे. अमेरिकेमध्ये लोक माझ्या ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेऊन नाचतात. एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज सांगतात, ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचली ना, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामाने अनुभवावी. ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही वाचली पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या माऊलींनी तुमच्याकरता ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहिला. भावार्थ दीपिका, चांगदेव 65, हरिपाठ 27 अभंगाचा हरिपाठ माझ्या माऊलींनी तुमच्याकरता तयार केला. विचार करा, 12व्या शतकामध्ये आळंदीमध्ये हे कुटुंब राहत होतं. विठ्ठल पंत आणि रुक्माई यांच्या पोटी हे 4 रत्न जन्माला आले. सोपानदेव, निवर्तीनाथ, मुक्ताबाई आणि माऊली हे 4 रत्न जन्माला आले आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. ही संन्याशाची मुलं आहेत, ह्यांचं तोंड कुणी पाहू नका, ह्यांना इंद्रायणीमध्ये आंघोळ करू देऊ नका, असे त्या ठिकाणी लोकांनी त्रास दिला. एक दिवस माझे माऊली, वय वर्ष फक्त 16, छोटे होते. मुक्ताई छोट्या होत्या, दादा निवर्तीनाथ थोडे मोठे होते, नंतर सोपानदेव, अशी ही 4ही भावंड 1-2 वर्षाच्या वयानं ही लहान मोठे होते. आळंदीमध्ये जावं, मधुकरी मागावी. माऊली त्या ठिकाणी जायचे, मधुकरी मागायचे. विठ्ठल आणि त्यांच्या आईसाहेब असणाऱ्या रुक्माई ह्या त्यांना जेवण खाऊ घालायच्या. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला की तुम्ही संन्याशाची मुलं आहेत. विठ्ठल पंतांनी संन्यास घेतलाय आणि संन्याशानंतर ह्यांना ही 4 मुलं झालीत. तुम्हाला आळंदीमध्ये राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही बाहेर राहा. सिद्धबेटामध्ये ही 4 भावंड आणि आईवडील राहण्याकरता गेले. एक दिवस असं झालं, छोटेसे ज्ञानोबाराय इंद्रायणीच्या बाजूला सकाळी सकाळी आंघोळ करण्याकरता गेले. आंघोळ करण्या गेल्यानंतर त्या ठिकाणी माऊलींनी इंद्रायणीमध्ये आंघोळीला सुरुवात केली. जशी माऊलींनी आंघोळीला सुरुवात केली त्या ठिकाणी पंडितांनी, त्यांच्या विरोधकांनी, वेगळ्या समाजातील लोकांनी इंद्रायणीच्या बाहेर माझ्या माऊलींना काढलं. विसोबा खेचर नावाचे व्यक्ती त्या ठिकाणी आलते. ब्राह्मणाच्या मुलांना त्यांनी बोलावलं. अरे ज्ञानोबा म्हणत नव्हते, आपण म्हणू शकत नाहीत, माऊलीच म्हणतो. हे माऊली हे आंघोळ करतायत इंद्रायमध्ये. माऊलीला त्या 10-12 मुलांनी ओढलं, अफाट माझ्या माऊलीला त्या ठिकाणी मारलं. छोटेसे माऊली रडत रडत रुक्माईच्या जवळ आले. आयुष्यामध्ये तुम्ही संपलात ना, तुमच्यावर मोठं दुःख आलं ना, कोणीही नसतं, एकमेव ती खूस असते, ती आईची खूस असते. त्या ठिकाणी मन मोकळेपणानं माणूस रडू शकतो. अनाथांची माय, माझी अनाथांची माय माऊली त्या ठिकाणी रडत रडत आईच्या खुशीमध्ये विठ्ठल रुक्माईच्या जवळ गेले माऊली आणि त्या ठिकाणी रडत होते. 1 घंटा झालं माऊली रडत होते. खूप रडले माझे माऊली त्या दिवशी. विचार करा, ज्या ठिकाणी आज माझे माऊली 12व्या शतकामध्ये रडले,
त्याच आळंदीमध्ये आज लाखो लोक त्या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता थांबतात. ही ताकद माझ्या माऊलीची. विचार करा, ज्ञानोबा रायाला त्या ठिकाणी मारलं, इंद्रायणीमध्ये आंघोळ केली दिली नाही, ही संन्याशाची मुलं आहेत असं ठोठवण्यात आलं, माझ्या ज्ञानाला ओढलं आणि बाजूला काढलं. आज त्याच आळंदीमध्ये इंद्रायणीचं एक तरी थेंब डोक्यावर पडा, हे लाखो समाज जाते. ही माझ्या माऊलीची ताकद आहे. माऊलीला आंघोळी करता इंद्रायणीमध्ये बाहेर काढलं, त्याच इंद्रायणी करता लाखो लोक आज आंघोळी करतायत. 12-13 किलोमीटर माझ्या माऊलीच्या चरणस्पर्शा करता लोक धावत आहेत. दर्शन तरी होत नाहीत. ही ताकद कोणाची? ही संतांची ताकद आहे. संतांना जन्म घेतला आहे. जर आपल्याला महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर 5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरज आहे. पंढरीचा विठोबा, पंढरीचा विठोबा, आळंदीचा ज्ञानोबा, देहूचा तुकोबा, नरसीचा नामदेवा आणि माझ्या रायगडाचा शोभा. जोपर्यंत या 5 गोष्टी तुम्हाला आम्हाला समजत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, हे तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. विठ्ठल आईजवळ आले, माऊली रडत होते. मुक्ताई आल्या, निवर्ती दादा आले, सोपानदेव आले आणि विचारू लागले, दादा का रडतात? आईला प्रश्न विचारला ज्ञानोबारायांनी, आई का ग आम्हाला एवढा त्रास? आपलं तरी आळंदी आजोळ आहे, मामाचं गाव आहे, का लोक त्रास देतात? अनेक आमच्यावर अन्याय झाले आई, आम्हाला काही वेळेस भाकर दिली नाही, लोकांनी मारलं, माझ्या मुक्ताबाईला मारलं, दादाला मारलं. दादा म्हणायचे, ज्ञाना शांत, संयम ठेवा. दादानं आम्हाला उत्तर प्रत्युत्तर समाजाला देऊ दिलं नाही. दादा फक्त बघायचे, आम्ही तिघांनी शांत राहायचं. मी आई एक प्रश्न विचारतो, हे का होतंय? आईनं प्रश्न विचारला, हे का होतंय ते तुमच्या बाबाला विचारा. आणि संध्याकाळी 6 वाजता विठ्ठलपंत आले. विठ्ठलपंत आल्यानंतर ज्ञानोबारायांनी आपल्या बाबाचं धोतर धरलं. ज्ञानोबाराय बाबाच्या जवळ गेले आणि बाबाला प्रश्न विचारला, बाबा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आळंदीतली लोक आपल्याला त्रास का देतात? त्या प्रश्नाचं विठ्ठलपंताकडे उत्तर होतं, परंतु मुलं लहान आहेत म्हणून त्यांनी उत्तर दिलं नाही. आणि संध्याकाळी 6 वाजले, 7-8 वाजले होते. 8 वाजता ही 4 भावंडं झोपली. पती आणि पत्नीनं विचार केला, विठ्ठलपंतांनी आणि रुक्माईनं विचार केला की काय करायचंय. रुक्मिणीनं प्रश्न विचारला, मालक खूप होतंय आता, मी ज्ञानाला उत्तर देऊ शकले नाही, उत्तर तुम्ही द्या. रात्रभर त्या दिवशी विठ्ठलपंत झोपले नाहीत आणि त्यावेळेस न्यायाचार्याचं ठिकाण होतं पैठण. पैठणला जायचं आणि न्याय मागायचा. रात्रभर विठ्ठलपंत झोपले नाहीत. सकाळी उठले, पैठणला गेले आणि पैठणच्या न्यायदेव समोर न्याय मागितला. संन्यास मी घेतलाय, काय शिक्षा द्यायची असेल ते मला द्या. माझ्या 4 भावंडांना शिक्षा देऊ नका, त्यांना समाजामध्ये घ्या, त्यांना समाजामध्ये स्थान द्या, समाजाचा आनंद त्यांना लुटू द्या, त्यांची मुंज करा. असं न्यायदेवतेसमोर, त्या पंडितासमोर पैठणमध्ये विठ्ठलपंत त्या सभेमध्ये बोलत होते. परंतु त्यांना कीव आली नाही. बघता बघता काहीच्या मनामध्ये आलं, खरंच विठ्ठलपंतांनी काही चूक केली नाही, चूक त्यांनी केली परंतु त्यांच्या मुलानं केली नाही, हे न्यायदेवतेच्या लक्षात आलं. आणि सर्वांनी एक विचार केला, एक सजा आहे तुम्हाला, तुम्हाला सजाच पाहिजे का? देहांत प्रायश्चित. तुम्ही जिवंत कुठंतरी उडी मारा किंवा काहीतरी करा, देहांत प्रायश्चित ही सजा न्यायदेवतेनं विठ्ठलपंतांना दिली. आणि विठ्ठलपंत पैठणहून आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर त्यांना 1 दिवस लावले. त्यापूर्वी वाहन वगैरे काही नव्हते. दुसऱ्या दिवशी 6-7 वाजता आल्यानंतर पाहिलं, जीवनामध्ये माणसाला सुख आहे, माणसाला दुःख आहे. आपल्या पतिराजला काय दुःख असेल ही पत्नी पाहिल्यानंतरच ओळखी शकते. पूर्वीची पत्नी, विठ्ठलपंतांची पत्नी, आत्ताची नाही, पूर्वीची. आणि रुक्मिणीनं पाहिलं विठ्ठलपंताकडे.
आणि पाहिलं की काहीतरी आहे, गंभीर प्रश्न आहे. आणि प्रश्न पाहिल्यानंतर दोघांनी विचार केला, रुक्मिणी एक मी बोलू का तुला? मी आज पैठणला गेलतो आणि पैठणला घेतल्यानंतर आपल्याला एक सजा माझ्याकरता आहे. पत्नीला सांगितली नाही. विठ्ठलपंतांचा खूप जीव आपल्या रुक्मिणीवर होता आणि विठ्ठलपंतानं सांगितलं देहांत प्रायचित. विठ्ठल रुक्मिणीला खूप दुःख वाटलं आणि सांगितलं मुलं तुमची एकट्याची नाहीत, ही मुलं माझी पण आहेत, मला पण सजा झाली पाहिजे. आणि दोघांनी विचार केला, बघ रुक्मिणी तुझा जीव निघणार नाही, आपल्याला रात्री जायचंय, 12 वाजता बरोबर निघायचंय. विचार करा, विठ्ठल आणि रुक्मिणीनं विचार करता आज संध्याकाळी आपल्याला आत्महत्या साध्या भाषेत देहांत प्रायचित करायचे. आणि 4 भावंडाला बोलवलं, जीव घातलं. छोट्याशा मुक्ताबाईला आईसाहेबांना जीव घातलं, सर्वांना जीव घातलं. आणि 8, 9, 10, 11 वाजता 10 वाजता सर्वजण झोपले. 1 तास उरला होता जाण्याकरता. आणि त्या 1 तासाच्या आत विठ्ठलपंत परत म्हणले, रुक्मिणी खरंच तू थांब ग, माझा ज्ञाना खूप लहान आहे, माझी मुक्ता लहान आहे, माझा निवर्तीनाथ हे उद्या आई वडील कोणाला म्हणतील? मी गेल्यानंतर तू तरी राहाय, मी जातो तू तरी राहाय. विठ्ठलपंतांचं रुक्मिणीनं ऐकलं नाही, नाही मी बी येणार. आणि 11:15 वाजलेला टाईम होता. त्यावेळेस आपल्या आईच्या जवळ असणारी 8 वर्षाची मुक्ताबाई रोज झोपायची आणि झोपत असताना आईच्या अंगावर अशी हात टाकायची. हात टाकल्यानंतर त्याही दिवशी रुक्मिणीनं आपल्या मुक्ताईला जवळ घेतलं. काय माहिती त्या 4 भावंडांना उद्या आईवडील दिसणार नाहीत. विचार करा, हे दिसणार नाहीत, उजाडल्यानंतर काय उत्तर द्यायचं? आणि हात बाजूला काढला. मुक्ताबाई बाजूला सरकल्या, झोपीतच होत्या. 8 वर्षाचं लेकरू काय करणार हो त्याला? 8 वर्षाचा हात बाजूला काढला. रुक्मिणीच्या डोळ्यातून टपाटपा पाणी गळत होतं. उद्या मी ह्या लेकराला पाहणार नाही. मुक्ताबाई त्या ठिकाणी झोपीत होत्या. निवर्ती दादा, सोपानदेव सर्व 4 ठिकाणी झोपलेले होते. सर्वांच्या तोंडावरून हात फिरवले आणि विठ्ठलपंतांनी ज्ञानेश्वर माऊलीचे पाय धरले. ज्ञाना, अनाथांची माय माझी माऊली आहे, तुम्हाला आई व्हायचंय, आईची भूमिका तुम्हाला निभवायची. आणि निवर्तीनाथ दादाची वडिलाची भूमिका ती तुम्हाला निभवायची. आई आणि वडील सोपान आणि मुक्ताबाईचं तुम्हाला व्हायचंय. आम्ही जातो. आणि जाता जाता एक आळंदीकरांना पत्र लिहिलं, प्रिय आळंदीकरांनो, माझा सर्वांना जय हरी, मी तुमचा आळंदीचा जावाई आहे. माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा, परंतु पैठणला मी गेलतो, हे माझं पत्र आहे. पत्राच्या पूर्वी एक मी चिठ्ठी लिहिली, उद्या उठल्यानंतर माझ्या 4 भावंडांची मुंज करा, त्यांना समाजामध्ये स्थान घ्या. मी देहांत प्रायचित, मी आणि पत्नी आम्ही जीवन जग सोडून जात आहोत, तुमचाच विठ्ठलपंत जावाई असा उल्लेख केला. आणि ज्या ठिकाणी निवर्तीनाथ थांबत होते त्या ठिकाणी एका साईडला ठेवलं आणि निघून गेले. विचार करा, 12 वाजता हे निघून गेले. निघून गेल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर निवर्ती दादा उठले, आई बाबा, आई बाबा दिवस दिसत नव्हते, एवढं दुःख वाटू लागलं. कवटाळून प्रत्येकाला विचार होते, बाबा पाहिले का, आई पाहिली का? विचार करा, आपण जर घरी गेलो आणि आपली आई जर आपल्याला दिसली नाही तर किती वाईट वाटतो. ज्या आईनं आपल्याला जन्म दिलाय, सगळ्या गोष्टी दिल्यात, वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, शिकवलंय, आणि तेच आई वडील जर दिसले नाही, आई
माणसा मावळला आधार. दादांनी इकडं तिकडं पाहिलं, कुठेही दिसले नाहीत. ज्ञानोबाराय पाहत होते, आई बाबा कुठं गेलेत. सोपानदेव आले. ज्ञानोबारायांनी आणि निवर्तीनाथ दादांनी एकमेकांना आलिंगन दिलं. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ज्ञानोबारायांनी आणि निवर्तीनाथांना आलिंगन देण्यानंतर दोघांच्या लक्षात आलं आईवडील कोठी गेलेत. ते गुरु होते ज्ञानोबारायांचे दादा आणि सोपानदेव छोटे होते. तिघांच्या लक्षात आलं आईवडील आता सोडून गेलेत. हे सर्व झालं. 2 दिवस गेले. छोटीशी मुक्ताबाई त्यांच्यासोबत फिरत होते, तिला सांगितलं नाही. आणि एक दिवस मुक्ताबाईला जवळ घेतलं आणि दादांनी आपल्याला सर्व हकीकत त्या ठिकाणी मुक्ताबाईला सांगितली. आणि बघता बघता ह्या भावंडाला पुढं तुमच्या आमच्याकरता ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहिला, भावार्थ दीपिका लिहिली. आणि आज त्याच आळंदीमध्ये लाखो जन समुदाय येतात. ही माऊली आणि संतांची ताकद आहे. विठाला विठाला नामदेवरायांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय रचला आणि प्रसार आणि विस्तार केला. पंजाब असेल, घुमान असेल, अनेक ठिकाणी नामदेवरायांनी प्रचाराची आणि विस्ताराची भूमिका निभावली. तुमच्या आमच्यामध्ये आता जर आपल्याला एखादी पत्रिका पाठवायची असेल तर एका सेकंदामध्ये आपण इकडे तिकडे पत्रिका पाठवू शकतो. परंतु नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि विस्तार कशा पद्धतीनं केला असेल विचार करा. कुठलंच काही साधन नव्हतं, संपत्ती नव्हती, वाहन नव्हतं, कुठलंही साधन नव्हतं प्रसाराचं आणि विस्ताराचं. त्यावेळेस माझ्या नामदेवरायांनी पंजाब असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, अनेक राज्यामध्ये वारकरी संप्रदाय हा उभारला. त्याची विस्ताराची मुभा त्यांनी सांभाळली. आणि 96 कोटी अभंग माझ्या नामदेवरायांनी लिहिले. आणि 96 कोटी अभंग पूर्ण झाल्यानंतर नामदेवराय पांडुरंगाला म्हटले, पांडुरंगा आता माझी वेळ झाली, जाऊ द्या मला. पांडुरंगा जाऊ द्या, 96 कोटी अभंग लिहिलेत, माझी जायची वेळ झाली. आणि 96 कोटी अभंग झाल्यानंतर पांडुरंगानं सांगितलं, थांबा 1-2 दिवस थांबा आणखीन. का थांबा म्हणले असते? ज्ञानोबाराय समाधी घेणार होते. हे पांडुरंगाला देवाला अगोदरच कळालं होतं. नामदेवराय जोपर्यंत आहेत तोपर्यंत माऊली राहिले पाहिजेत. आणि माऊली गेल्यानंतर कमीत कमी नामदेवराय थोडे थांबले पाहिजेत. पुढं त्यांना अवतार दुसराच घ्यायचा आहे. आणि बघता बघता नामदेवरायांच्या मुलांनी आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या समाधीची जागा स्वच्छ अशी झाडली. आणि नामदेवरायांनी सोबत सर्व संत मंडळीसोबत विसोबा खेचर असतील, काका असतील, परिसा भागवत असतील, चोखोबा असतील, 18 पगड जातीतील सर्व संत मंडळीला घेतलं. आणि ज्ञानोबारायांनी एक चांगल्या प्रकारे आळंदीमध्ये समाधी घेतली. आणि समाधी घेतल्यानंतर पुन्हा 2-4 दिवस गेले की नामदेवराव म्हणले, देवा 96 कोटी झाले, बस झाले, आता मला जायचं आहे. माझं मन लागे ना, माझा ज्ञान गेलाय. ज्ञान गेलं, भक्ती गेलं, वैराग्य, शांती. एका शब्दावरून माणसाची ताकद कितीही मोठी आपल्याला कळते. ज्ञान म्हटलं की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या समोर येतात. भक्ती म्हटलं संत श्रेष्ठ नामदेव महाराज हे आपल्या समोर येतात. वैराग्य म्हटलं की जगद्गुरू तुकोबाराय समोर येतात. आणि शांती म्हटलं तर पैठणचे नाथबाबा हे समोर येतात. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि शांती ही माणसाच्या जीवनाकरता खूप महत्त्वाची. जोपर्यंत हे माणसाकडे सर्व गुण असत नाहीत तोपर्यंत माणसाचा भाव, श्रद्धा, निष्ठा कशी आहे तोपर्यंत कळत नाही. आणि जाता जाता नामदेवरायाचे दिवस फक्त 4 दिवस राहिले होते. आणि एका वेगळ्या समाजातील असणारे चोखोबारायाची बातमी आली. चोखोबाराय आपल्याला सोडून गेले. 18 पगड जातीतील संतावर प्रेम होतं सर्वांचं. चोखोबाराय गेलेलं कळाले. आणि नामदेवरायांनी त्या ठिकाणी चोखोबारायांच्या अस्थिचे काही हाडं होते त्या ठिकाणी आणले. आणि पंढरपूरला चोखोबा त्या ठिकाणी त्यांची समाधी घेतली. सुरुवातीला चोखोबारायांची समाधी आणि नंतर नामदेवरायांची समाधी. मग चोखोबांची समाधीचं सर्व गोष्टी केल्यानंतर नामदेवराय म्हणले, देवा मी जातो. आणि नामदेवरायाने जाता जाता एकच सांगितलं, देवा मी जातो परंतु माझी एक आट आहे, मला तुमच्या पायापाशी ठेवू द्या अभंगाचं दुसरं चरण.
चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. जगाच्या मालकाला पांडुरंग रायाला नामदेवरायांनी शपथ घेतली आणि सांगितलं, देवा मी जातोय, जाताना माझी समाधी तुमच्या चरणापाशी पाहिजे. जोपर्यंत या पांडुरंगाचं जिवंतपणा, देवपणा सर्व गोष्टी आहेत, तोपर्यंत पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याकरता सर्व संत मंडळी येईल, त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल. म्हणून आपण पंढरपूरला गेल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतात, चोखोबाचं दर्शन घेतात आणि नंतर जगाच्या मालकाचं घेतात. आणि बघता बघता नामदेवराय निघून गेले आणि चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. पंढरीनाथा, मला तुझी शपथ आहे, मला जागा तुझ्या पशीच पाहिजे. आणि जीवनामध्ये सर्व गोष्टी या प्रकारेच होतात. या ठिकाणी आपण भजन करू, दोन्ही हाताने टाळ्या वाजवा. मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक देह जाओ आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. आणि बघता बघता नामदेवराय निघून गेले. आणि नामदेवराय गेल्यानंतर अवतार कोणी घेतला? जगद्गुरू तुकोबरायांनी अवतार घेतला. आणि अवतार घेतल्यानंतर जगद्गुरू तुकोबरायांनी सतत सांगितलं की तुमच्या मनामध्ये काय नाव पाहिजे? रामकृष्ण हरी, नामकृष्ण हरी. अभंगाचं तिसरं चरण. वदनी मंगळ तुझे नाम, नाम, वदनी मंगळ तुझे नाम, नाम, तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी मंगळ तुझे नाम, नाम, वदनी मंगळ तुझे नाम, तुझे मंगळ नाम, नाम, वदनी तुझे मंगळ नाम. अखंडित हृदय प्रेम, अखंडित हृदय प्रेम, प्रेम शरण न सोडी सर्वता, सर्वता शरण न सोडी सर्वता. नामदेवराय गेले. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम. प्रेम मनामध्ये, मुखामध्ये जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितलं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा मंत्र तुम्ही आम्ही जपला पाहिजे. जगद्गुरू तुकोबरायांची परिस्थिती तुम्हा आम्हाला माहिती. ज्ञान देवे रसिला पाया, तुका झाले कळस. या वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं काम जगद्गुरू तुकोबरायांनी केले. आणि देहूपासूनच काही अंतरावर 3 डोंगर आहेत. एक भामचंद्र डोंगर, त्यानंतर घोराडेश्वर डोंगर आणि भंडारा डोंगरावर. याच भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकोबरायांनी क्रांती केली. तुमच्या आमच्याकरता एक मोठा असा गाथा लिहिला. संत भक्तासाठी काय लिहितात? भक्तासाठी हे गाथा लिहितात. तुमच्या आमच्याकरता तुकोबरायांनी गाथा दिला. पायाच्या नखापासून ते वरच्या डोक्यापर्यंत जगद्गुरू तुकोबरायांनी अभंगाची रचना केली. ज्या वेळेस आपण लहान असतो ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरे सारावा, हे लहान असताना जगद्गुरू तुकोबरायांनी अभंग लिहिला. तुमच्या आमच्याकरता ही देणगी, या गाथेची देणगी
तुकोबारायांची देणगी. लहान असताना तुमच्याकरता अभंग लिहिला, लहानपण दैगा देवा मुंगी साखरे सरावा. थोडे तुम्ही मोठे झालेत, थोडे काहीतरी तुम्हाला कळू लागलं, तुम्ही कॉलेजला गेलेत, चांगल्या ठिकाणी राहायला, चांगल्या मार्गाला लागावं, जीवनामध्ये यशस्वी बनावं, त्या ठिकाणी तुकोबारायांनी तुमच्याकरता अभंग लिहिला. तुका म्हणे सायास करीती अभ्यास. मुलांनी जर अभ्यास केला, मुलं हे कलेक्टर बनू शकतात. तुका म्हणे सायास करीती अभ्यास. सर्व मुलांनी अभ्यास करावा म्हणून तुकोबारायांनी त्यावेळेस गाथेमध्ये सांगितलं, तुका म्हणे सायास करीती अभ्यास. तुम्ही तरुण झालात, कॉलेजला गेलात, इकडे तिकडे फिरू लागलात, जीवनात यशस्वी झाला नाहीत, वाईट मार्गाला लागू लागलात, त्यावेळेस तुकोबारायांनी अभंग लिहिला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्यांचा सकळांच्या पाया माझे दंडवत, आता तरी चित्त शुद्ध करा. हा अभंग लिहिला तुकोबारायांनी. तुकोबाराय याच ठिकाणी थांबले नाहीत. माझ्या शेतकऱ्याकरता अभंग लिहिला, वृक्षवल्ली सोयरे आम्हा. झाडांना सोयरे मानलं माझ्या तुकोबारायांनी. एकही व्यक्ती माझ्या तुकोबांनी ठेवला नाही, ते अभंगाची रचना केली नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. झाडं जर जगले तर तुम्ही आम्ही जगताल, आणि तुम्ही आम्हाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यावेळेस माझ्या तुकोबारायाने सांगितलं, वृक्षवल्ली सोयरे आम्हा. हा अभंग लिहिला. आणि माझे तुकोबाराय जाता जाताही शांत राहिले नाहीत, आणि जाता जाता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या. काय कमी पडले हो तुकोबाराय, सर्वस्व तुम्हाला आम्हाला देऊन टाकलं. आणि तेच तुकोबाराय आज देऊन पंढरीला पांडुरंगाला भेटण्याकरता निघालेत. आणि तोच दिवस कैलासवासी बाबासाहेब माणिकराव काळे त्यांच्याकरता किती महत्त्वाचा आहे. अभंगाची रचना तुमच्या आमच्याकरता केली. 13 दिवस झालं तुकोबारायांनी विनंती केली सर्वांना, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हे जाताना तर सांगितलं. त्याच्या अगोदर तुकोबाराय हे वैभव संपन्न होते, श्रीमंत घराण्यातील तुकोबाराय होते. तुकोबाराय हे साधे सुधे नव्हते. विचार करा, आपली मुलगी जर एखाद्याच्या घरी द्यायची असेल तर आपण घराण्याचं काय बघतो, परिस्थिती बघतात. ते घराणं आपल्या लेवलचं आहे किंवा कुठला आहे. 13व्या 14 म्हणजे 450 वर्ष झालं तुकोबारायला जाऊन. गुळवे घराण्यातील पुणे या ठिकाणची गुळवे घराणा म्हणजे किती श्रीमंत वैभव असेल, तेच कुटुंब जगद्गुरू तुकोबारायचं होतं. आणि त्यांची पत्नी दुसरी असणारी आवली. अफाट प्रेम जगद्गुरू तुकोबारायचं. रोज भंडारा डोंगरावर जावं, वेगवेगळ्या डोंगरावर जावं. आणि गावातील काही व्यक्तींनी तुकोबारायांना त्रास द्यायला चालू केलं. तुकोबाराय सर्व सोडून गेले, परंतु थांबले नाहीत. जीवनामध्ये माणूस जर संपला, सर्व ठिकाणी जायचं, परंतु क्रांती कुठंच करायची नाही महाराज. क्रांती कुठं करायची, तुकोबाराय गेले, क्रांती देहूमध्येच केली. धन्य मनवी नाही ही लोका, धन्य आम्ही तुका देखिला. धन्य मनवी नाही ही लोका, धन्य आम्ही तुका देखिला. एक दिवस ज्या देहूनं तुकोबारायांना बाहेर काढलं होतं ना, त्याच तुकोबारायांनी धन्य मनवी नाही ही लोका, धन्य आम्ही तुका देखिला. तुकोबाराय तुम्ही पाहिलेत, एक दिवस म्हणतात, तेच देहू आज मान पान घेऊन तुकोबारायांची आरती करतात. आणि रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांना खूप त्रास दिला, तरीही तुकोबाराय काहीच म्हटले नाहीत. आणि त्याच तुकोबारायांनी आरती म्हटली. चरणी मस्तक मनोनी रामेश्वर, चरणी मस्तक आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धाम, सच्चिदानंद मूर्ती माय भक्ती आमा. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धाम, सच्चिदानंद मूर्ती पाय रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांची आरती लिहिली. हे किती भाग्य आहे तुकोबारायांचं. जे लोक आपल्याकरता शत्रू मित्र हे असतात, त्याच्याकरता तुकोबारायांनी आरती लिहिली. रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांची आरती लिहिली.
छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबाराय दररोज भेटी करता जायचे. तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. आणि एक दिवस असं झालं, छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ साहेबांना भेटले आणि जातानाच एक गोष्ट त्यांनी सांगितली नाही. आई, मी आज झोपतो जाऊन. जाताना 8-9 वाजता थकून गेले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि झोपतो म्हणून आईला सांगितलं. आई साहेब निवांत झोपल्या, आई जिजाऊ साहेब निवांत झोपल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचे कीर्तन ऐकायचे. महाराष्ट्राचं दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचे कीर्तन ऐकायचे आणि न सांगताच आईला निघून गेले. आई काय असते, एक कविता म्हणतो तुम्हाला, 2 मिनिटाचीच. आई काय असते, जिजाऊ कशा प्रेम करायच्या आईवर. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, दिला तिने जीवनाकार. तळपळत्या उन्हात रखरखत्या रानात, तळपळत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीस तू माझ्यासाठी ग कष्टाच्या घामात, राहिलीस तू माझ्यासाठी ग कष्टाच्या घामात. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. ही आई आहे म्हणून आईला जीव लावा, आईवर प्रेम करा. कारण गेलीस आई तू स्वर्गाला, गेलीस आई तू स्वर्गाला, कोण सांभाळील तुझ्या या बाळाला. गेलीस आई तू स्वर्गाला, कोण सांभाळील तुझ्या या बाळाला. त्याच्यामुळं मुलांनाही आईवर प्रेम करायचं, आईनंही मुलावर प्रेम करायचं. हीच आई जिजाऊ साहेब होते, आई जिजाऊ साहेब होत्या. आणि तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. राजे येऊन बसले, तुकोबारायांचं कीर्तन संपलं. तुकोबारायांचं प्रेम अफाट होतं छत्रपती शिवाजी महाराजावर, एकमेकांचं हृदय की प्रेम होतं. आणि तुकोबांनी विचारलं, राजे तुम्ही आलात, मावळे कुठे आहेत? राजे म्हणले, महाराज मी एकटाच आलो, आईला भेटलो, निघून आलो. मावळे थकून गेलते. छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांची काळजी करणारे होते, रयतेचे राजे होते, 18 पगड जातींचे राजे होते. आणि त्या ठिकाणी हात जोडले आणि तुकोबारायांनी सांगितलं, राजे तुम्ही असं करू नका, महाराष्ट्राला तुमची गरज आहे, महाराष्ट्राला तुमची गरज आहे. एकट्यानं कधीही यायचं नाही, कधीही कीर्तनाला मावळे घेऊन यायचं. आम्ही परमार्थ चालितो, तुम्ही स्वराज्य चालवा. तुमच्यामुळं मंदिर आहेत, तुमच्यामुळं कीर्तन आहेत, तुम्हीच नसला तर काय करायचं आहे. आई तुकोबा छत्रपती यांचं प्रेम होतं. म्हणूनच आज ज्याच्याविषयी आपण आज कीर्तन केलं, कैलासवासी बाबासाहेब माणिकराव काळे, आज 10 ते 15 खेड्यामध्ये वारकरी संप्रदायातील नाव म्हणून ते परिचित आहेत, सर्वांचे परिचित आहेत. अखंड सेवा केली. त्यांचे आईसाहेब आज आहेत, भाऊ आहेत, मुलगा आहेत. जाता जाता एवढं सांगील पांडुरंगाला, या काळे परिवाराला अखंड पांडुरंगाची सेवा नित्यनेमानं करू राहावी. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझे बाबासाहेबराव, तुम्हाला एक दिवस त्यांची अशी आठवण होईल की तुकोबा निघतात ना, देहून तुकोबा पंढरपूरला निघतात ना, त्याच दिवशी माझ्या बाबासाहेबाचा प्रथम पुण्य स्मरण झाले. चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचा अखंड सेवा चालू राहू द्या, नेम चालू राहू द्या. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये
चरणन जोडी सर्वथा
जाओ आत्वा राहो पांडुरंगी तड भाओ चरण न सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम नमा मने केशव राजा सालवी नेम माझा. बघता बघता कीर्तन सेवा या ठिकाणी पूर्ण विराम देतो. या ठिकाणी टोकवाडीचे सर्व ग्रामस्थ मंडळी, काळे परिवार, आमच्यासोबत आलेले गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी, परत एकदा सर्वांना रामकृष्ण हरी. आणि जाता जाता सर्वांना एक विनंती आहे की जे भगवान बाबा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व कीर्तन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर